नमस्कार. मी मनोज कुमार साहेबराव बोरसे, सप्तर्षी फाउंडेशनचा संस्थापक सचिव. सप्तर्षी फाउंडेशनची स्थापना 12 जुलै 2017 रोजी माननीय श्रीकांत चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. समाजाच्या विविध संवेदनशील विषयांवर सामाजिक प्रकल्पाच्या माध्यमातून कार्य करण्याचा संकल्प सप्तर्षी फाउंडेशनने घेतला आहे, ज्याची सविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोतच. सप्तर्षी फाउंडेशनबद्दल माहिती मिळाली आणि आम्ही आज इकडे भेट दिली. त्यांचं एक शिबिर होतं आणि त्या शिबिरात भेट दिल्यानंतर आम्हाला इथंही बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आणखी वेगळ्या काही मिळाल्या. म्हणजे शासनाच्या काही योजना असतील, त्याला भविष्यामध्ये काही गोष्टी एक सपोर्टिव्ह म्हणून काही गोष्टी कामी येतील अशा पद्धतीने. सप्तर्षी फाउंडेशनचे श्री मनोज कुमार बोरसे सर आणि त्यांची जी टीम आहे ती पोलिसांना ज्या त्यांच्या दैनंदिन कामकाजामध्ये नागरिकांच्या ज्या समस्या असतात, जसे की बेवारस डेड बॉडीज विशेषतः ज्या आपल्याला मिळतात, त्यांच्या अंत्यविधी करण्यासाठी जे अडचणी पोलीस प्रशासनावर आहे. ही जी काही संस्था आहे आता सप्तर्षी, अशा खूप संस्था काम करतात आणि ते मदत करायला लागतात. आता आम्ही इथं यासाठी आलो की आम्हाला काय काय फॅसिलिटीज आहेत, काय काय गोष्टी सरकारी किंवा बाकीच्या अजून काय ॲडव्हान्टेज असतील याची कल्पना नाही आहे. त्यासाठी आम्ही समजून घेण्यासाठी आलो आणि माझी पण इच्छा आहे की ह्या सगळ्या ग्रुपमध्ये माझी स्वतःची इन्व्हॉल्वमेंट व्हावी आणि मी पण काय माझ्याकडनं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, वेळ काढून बाकीच्या गोष्टी करून सगळ्यांना मदत करू शकतो, ही गोष्ट मी नक्की करेन. सप्तर्षी फाउंडेशनच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर सप्तर्षी फाउंडेशन
सप्तर्षी फाउंडेशनला आपल्या मदतीची, सहकार्याची, मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. ही मदत आपण पुढील प्रकारे करू शकता. सप्तर्षी फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी लागणारा दैनंदिन मासिक खर्च हा पुढील 12 महिन्यासाठी म्हणजे 1 वर्षासाठी आम्ही निश्चित करू इच्छितो. त्यासाठी सर्व बांधवांना विनंती आहे की आपण एक निश्चित रक्कम दरमहा पुढील 12 महिन्यासाठी म्हणजे 1 वर्षासाठी जर नियमित दिली तर त्या माध्यमातून ही गरज पूर्ण होऊ शकते. आणि अर्थात हे मनुष्यबळ आणि सर्व जो खर्च आहे हा जर पूर्णत्वास आला तर हे सगळं उपक्रम जे आहे ते दिवसेंदिवस वृद्धिंगत होणार. दुसरी गोष्ट, जे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे किंवा आम्ही जे सॉफ्टवेअर विकसित करतोय किंवा इतर ज्या काही डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत किंवा जे काही साहित्य लागतात, ह्या सर्वांसाठी एक निश्चित रक्कम लागते आणि ती आपण ऐच्छिक आपल्या इच्छेने कितीही आपण देऊ शकता. आणि ही सर्व मदत जी आपण देणार आहात ही इन्कम टॅक्स ॲक्ट 80G 80G अंतर्गत करमुक्त आहे आणि त्याचाही लाभ आपण नक्की घेऊ शकता. या व्यतिरिक्त आपण वस्तुरूपात देणगी देऊ शकता आणि संस्थेमध्ये प्रत्यक्ष स्वयंसेवक म्हणून काम करू शकता, जेणेकरून संस्थेचं मनुष्यबळावरील ताण कमी होईल.